नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली अस्मिताला दही साखर देते, पण अस्मिता रागातच तिला ढकलून देते आणि तुझे शुभेच्छा मला नको आहेत, तुझ्या शुभेच्छा म्हणजे माझ्यासाठी शापच आहेत असं म्हणून सर्वांचा निरोप घेऊन ती तिथून निघून जाते. सायलीला फार वाईट वाटलेलं असतं. अर्जुन लगेच तिचा मूड बदलण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की मिसेस सायली, नवीन सून जेव्हा घरात येते तेव्हा गोडाचं काहीतरी बनवते ना, मग तुम्ही काय बनवताय? तुम्ही एक काम करा, शिरा बनवा. तुमच्या हातचा शिरा ना सर्वांनाच आवडतो. त्यावेळेस सायली म्हणते की हो, लगेच मी रवा भाजायला घेते. आणि तेवढ्यात कल्पना त्या ठिकाणी येते आणि या मुलीचा आमच्या किचनशी काहीही संबंध नाही असं सांगते. ही मुलगी मला माझ्या किचनमध्ये नको आहे. प्रताप म्हणतो की अर्जुन, मला छोट्या छोट्या गोष्टीवरून या घरामध्ये वाद नको आहेत. अर्जुन म्हणतो की मला वाद घालायचेच नाही आहेत आणि तो सर्वांना सायलीच्या हातच्या कोणकोणत्या डिशेस तुम्हाला आवडतात ती जाणीव करून देतो, पण त्याचा कोणावरही काहीच परिणाम होत नाही. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, पण याच्यामध्ये तुमचंच लॉस आहे. मी तर माझ्या बायकोच्या हातचं चमचमीत चविष्ट खाणार, तुम्ही तुमचं बघून घ्या. सायली म्हणते की पुन्हा तुम्ही टोकाचं बोलताय, चला आपण आपल्या खोलीमध्ये जाऊयात. अर्जुन म्हणतो की नाही, यांचा फायनल निर्णय तर ऐकू देत. पूर्णाजी म्हणते की जो कल्पनाने दिला ना निर्णय, तोच आमचाही निर्णय आहे. नाही मुलगी आमच्या स्वयंपाकघरामध्ये येईल ना आम्ही तिच्या हातचं काही खाऊ. अर्जुन म्हणतो ठीक आहे, ओके, मग आता माझ्याकडे दुसरा ऑप्शन उरलाच नाही असं म्हणून तो बाहेर जातो आणि चक्क बाहेरून 3 विटा घेऊन येतो आणि विटांची चूल तो हॉलमध्येच मांडतो. अर्जुन म्हणतो काय आहे ना मिसेस सायली, स्वयंपाक तर करावाच लागेल. आजपासून आपल्याला सुभेदारांचं किचन वापरता येणार नाही, पण भूक तर लागेल ना. मग आता आजपासून आपण इथे स्वयंपाक करायचा, हेच आपलं स्वयंपाकघर. सर्वजण अर्जुनच्या या वागण्यावरती आश्चर्यचकित झालेले असतात. अर्जुन विमलला मॅचबॉक्स आणायला सांगतो. सायली म्हणते की अहो, काय करताय तुम्ही हे? आपण असं घरामध्ये चूल पेटवू शकतो का? धूर होईल, सर्वांना याचा त्रास होईल आणि आग बीग लागली तर काय करायचं? अर्जुन म्हणतो काही होणार नाही मिसेस सायली, मी काळजी घेईल ना असं म्हणून तो काडी पेटवतो, पण सायली ती फुंकर मारून विझवते. सायली म्हणते की मी तुम्हाला असं काहीही करू देणार नाही. कल्पना रागातच म्हणते की बस झालं अर्जुन, आम्ही काही बोलत नाहीये याचा अर्थ काही बोलण्यात तथ्यच नाही, पण तुला काही अक्कलच येत नाहीये. अर्जुन म्हणतो अगं पण मम्मा, माझ्या बायकोला माझ्यासाठी स्वयंपाक करावाच लागेल ना. रोज बाहेरचं खाऊन मला ॲसिडिटी होईल आणि माझी तब्येत बिघडून मी जर मेलो तर? पूर्ण आजी ओरडूनच त्याला गप्प बसायला सांगते. प्रताप म्हणतो की मला असं वाटतं की आपण शांतपणे बोलून याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे, नाही तर हा मुलगा असाच आपल्या भावनांशी खेळत राहील. कल्पना म्हणते की ठीक आहे अर्जुन, तुझ्या बायकोला आमच्या किचनमध्ये तुझ्यासाठी जेवण बनवायचं आहे ना, बनव मग, पण आम्ही तिथे नसताना. आमचा स्वयंपाक वेगळा होईल आणि तुमचा वेगळा. आपण आपल्या वेळा ठरवून घेऊयात आणि कोणीही एकमेकांच्या वेळेमध्ये यायचं नाही. अर्जुन म्हणतो की अरे वा मम्मा, तुझ्याकडून अशी अपेक्षाच नव्हती मला. तू म्हणशील तसंच. मग आपण इन्ग्रेडियंट्स, गॅसचा खर्च, लाईट बिल याचा जो काही खर्च येईल तो निम्मा निम्मा करूयात. बघितलं ना डॅड, तुम्ही म्हणालात तसं वाद न घालता अतिशय शांतपणे मार्ग निघाला. आवडलं ना तुम्हाला? आणि हो मिसेस सायली, आता विमलताई किचनमध्ये असताना तुम्हाला किचनमध्ये जायचं नाही. आणि आता अर्जुन तिथून निघून जातो. इकडे महिपत जोशी आणि पवार वेगळीच खेळी खेळतात. पवार सांगतो की आता मधुकर पाटील दररोज पोलीस स्टेशनला सही करायला न आल्यामुळे त्यांचा जामीन रद्द होईल. जोशी सांगतो की मी बरोबर कारण सांगून त्यांना आता सही करण्यापासून थांबवतो. महिपत स्वतः जज बनून मधुकर पाटलांना फाशीची शिक्षा ठोठावतो. महिपत म्हणतो की असं झाल्यानंतर माझ्या पोरीचे सुटकेचे सगळे रस्ते मोकळे होणार, बरोबर ना रे जोशा? नाहीतर जसा जज पेन मोडेल ना, तसा हा जोशा पण मोडेल. जोशी सांगतो की मी सगळं मॅनेज करतो, तुमचं वय झालं आहे म्हणून तुम्ही रोज हजेरीला नाही गेलं तरी चालेल असं सांगतो. आणि त्याला काय माहिती आहे की जर दररोज हजेरीला गेलं नाही तर त्याचा जामीन रद्द होईल म्हणून. महिपत मात्र चांगलाच खुश असतो. आता इकडे प्रिया खूप विचार करते आणि अश्विनला कॉल करते. प्रिया नाटकीच बोलू लागते की मला तुझी थोडी मदत पाहिजे होती. अश्विन देखील तिला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतो. तन्वी म्हणते की तुझ्या ओळखीचे कोणी सायक्रॅटिस्ट असतील तर मला सांग ना. अश्विन म्हणतो की हो, आमच्या हॉस्पिटलमध्येच एक आहेत, त्यांचा मी नंबर तुला पाठवतो. पण कशासाठी पाहिजे आहे तुला त्यांचा नंबर? तेव्हा तन्वी त्याला काहीही सांगत नाही. त्याचे आभार मानते की तूच असा एक व्यक्ती आहे की ज्याच्यावरती मी विश्वास ठेवू शकतो आणि फोन ठेवते. आता इकडे सायली रागातच अर्जुनकडे येते. अर्जुन अगोदरच म्हणतो की मला माहिती आहे मी चुकीच्या पद्धतीने घरच्यांशी वागलो, मला माहिती तुम्ही चिडणार आहात, पण तुम्हाला किचनमध्ये डायरेक्ट एंट्री तर मिळाली की नाही? सायली म्हणते म्हणून तुम्ही दुसरी चूल मांडायला निघालात का? अर्जुन पायाला लागल्याचं नाटक करतो आणि सायलीला आपल्याकडे बोलावून घेतो. सायली देखील काळजीने त्याच्याकडे येते. अर्जुन तिचा हात धरतो आणि म्हणतो की माझ्या
बायकोच्या हातातील बांगड्यांचा आवाज हा जगातील बेस्ट म्युझिक आहे आणि या हातामध्ये काहीतरी गिफ्ट पण असायला हवं ना. अर्जुन तिला मोबाईल गिफ्ट करतो. सायली म्हणते की याची काय गरज होती. मधुभाऊने जेव्हा माझा फोन काढून घेतला होता ना, तेव्हा मला वाटत होतं की माझ्याकडे फोन असायला हवा, कारण मला तुमच्याशी बोलायचं असायचं. पण आता तर तुम्ही माझ्यासोबतच आहात ना. अर्जुन म्हणतो, जेव्हा मी ऑफिसला जाईन त्यावेळेस तर तुम्ही दर अर्ध्या तासाला मला फोन करायचा, आणि तसं जर झालं नाही तर मग मात्र माझे क्लायंट तुमच्यावरती चिडतील, कारण माझं लक्ष लागणार नाही कामामध्ये आणि ते केस हारतील. सायली म्हणते की ठीक आहे, मी तुमच्या क्लायंटचा विचार करून दर अर्ध्या तासाला त्यांना फोन करेल, असं म्हणून तिथून उठून जात असते. तितक्यात अर्जुन तिचा पदर धरतो आणि या बिचाऱ्या अर्जुन सुभेदारचा देखील थोडासा विचार करा ना. सायली सवयीप्रमाणे उषा बाहेर काढायला लागते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, सगळं तुम्ही जागच्या जागेवर ठेवा, पण आता आपल्यामध्ये उषा नसतील ना. आता सायली लाजूनच त्याच्यावरती उषा फेकू लागते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सायली देवीपुढे दिवा लावते त्यावेळेस पूर्ण आजी तिला थांबवते आणि हे करण्याची परवानगी फक्त घरातल्या लोकांना आहे आणि तू घरातली नाही असं तिला सांगतात. सायली म्हणते की हा तुमचा राग बोलते पूर्ण आजी, मला माहिती आहे की तुम्ही कधीच कोणाला भक्ती करण्यापासून अडवणार नाही, अगदी तुमच्या शत्रूला सुद्धा नाही. पूर्ण आजी म्हणते की ज्याने त्याने ज्याची त्याची भक्ती करावी, पण इथे माझ्या देवघरामध्ये नाही. विमल म्हणते, पण पूर्ण आजी देवापुढे दिवा तर लागायलाच हवा ना. पूर्ण आजी कल्पनाला दिवा लावायला सांगतात. आता इकडे मधुभाऊ सवयीप्रमाणे पोलीस स्टेशनला सही करण्यासाठी चाललेले असतात. तितक्यात जोशी वकील त्यांना कॉल करतात. मधुभाऊ सांगतात की मी आता पोलीस स्टेशनला सही करायला चाललो होतो आणि तुम्हाला माहिती आहे का, मी याच्यामध्ये अजिबात खंड पाडलेला नाही आहे, माझ्याकडून एकदाही चूक झालेली नाही आहे. जोशी वकील म्हणतो की मी त्यासाठीच फोन केला होता तुम्हाला. मी पोलिसांना रिक्वेस्ट केली आहे की आता तुमचं वय झालं आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास दिला नाही तरी चालेल, आणि पोलिसांनाही कळतंच की कोणावरती विश्वास ठेवायचा ते. तुम्ही काही कैद तोडून थोडी पळून जाणार आहात कुठे, त्यामुळे त्यांनी तुमच्या वयाकडे बघता तुम्हाला नियमित सही करायची सूट दिली आहे. आज तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सही करू नका. मधुभाऊ म्हणतात की खरं सांगता ना तुम्ही. जोशी म्हणतो की मी कशाला खोटं बोलू, आता तुम्ही छान घरी आराम करा असं सांगतो. आता मधुभाऊ लगेचच खाली बसतात आणि कुसुमला नाश्ता मागतात. कुसुम म्हणते, पण अहो कोर्टाने तर रोज सही करायला सांगितली आहे ना. मधुभाऊ म्हणतात की रोजच्या रोज सही करायची काही गरज नाही आहे असं वकिलांनी सांगितलं. आता तुझ्या माझ्यापेक्षा जास्त त्यांना कळतं की नाही. ते म्हणाले ना नको तर नको, त्यात काय आहे एवढं. इकडे प्रिया अश्विनला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येते. अश्विनला पाहून ती लगेच डोळ्यात पाणी आणण्याचं नाटक करते. अश्विन देखील तिची विचारपूस करतो आणि काय झालं, तू रात्रीसुद्धा मला सायकॅट्रिस्टची विचारणा करत होतीस, काही सिरियस आहे का असं विचारतो. त्यावेळेस प्रिया पुन्हा बिचारेपणाचा आव आणते. अश्विन देखील तिच्या या नाटकाला भुलतो आणि चल आपण केबिनमध्ये जाऊन बोलूयात असं म्हणून तिला तिकडे घेऊन जातो. इकडे सायली खोलीमध्ये येते. तिच्याजवळ असणारी बाप्पाची मूर्ती ती टेबलवर ते मांडते आणि त्याची पूजा करते. अर्जुन उठतो आणि सायली त्याला कॉफी विचारते. अर्जुन सांगतो की मी तर कॉफी सोडूनच दिली. सायली म्हणते, असं कसं सोडून दिली, तुम्ही कॉफीशिवाय तर राहू शकत नाही. अर्जुन म्हणतो की मला फक्त तुमच्या हातची कॉफी आवडते आणि तुम्ही नव्हतात ना, त्याच्यामुळे मी कॉफी सोडून दिली. सायली म्हणते, मग आता तर प्याल ना, मी करून आणते. अर्जुन म्हणतो की हो. सायली म्हणते की पटकन कॉफी आणते तुमच्यासाठी असं म्हणून ते जायला निघते, पण अर्जुन तिला पुन्हा थांबवतो. अहो सकाळी 10 ते संध्याकाळी 6पर्यंत मी तुमच्यापासून वेगळा कसा राहीन, मला नाही जायचं ऑफिसला. सायली म्हणते की वकिलाच्या कामाला अशी कुठलीही वेळ नसते, हे तुम्हाला मी वेगळं सांगायला नको, आणि तुम्हाला फक्त तुमच्या बायकोचा विचार करून नाही चालणार, इतर केसेसचा पण विचार करायचा आहे आणि मधुभाऊंच्या केसचा पण. तेव्हा सायली शांत बसते. अर्जुन म्हणतो की तुमच्या मनात काय चालले ना मिसेस सायली, हे मला चांगलं कळते. आज आपण संध्याकाळी मधुभाऊंकडे जाऊयात, त्यांना म्हणूयात की जसं तुम्ही लग्नामध्ये आशीर्वाद दिला ना, तसं तुमची केससुद्धा माझ्याकडे परत द्या. सायली म्हणते की मला नाही वाटत की ते ऐकतील, पण तरीसुद्धा आपण त्यांना भेटायला जाऊयात. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनला जोशी वकिलावरती संशय येतो. तो चैतन्यला म्हणतो की हा ॲडव्होकेट जोशी मुद्दाम हे सगळं करतोय, त्याला मधुभाऊंनी केस जिंकायलाच नको आहे. आता मी त्याला थेट विचारणार आहे की तू असं का वागलास. अर्जुन जेव्हा त्याच्याशी बोलायला जातो तेव्हा जोशीच्या गाडीमध्ये तो पवार वकिलाला पाहतो आणि झाडाआड उभा राहून त्यांचं बोलणं ऐकतो. तेव्हा पवार म्हणतो की हॅलो साहेब, जोशी आणि आम्ही सोबतच आहोत, आणि जोशीला म्हणतो की चला जोशी साहेबांनी बोलवलं आहे. आता अर्जुन विचारात पडतो की हा साहेब तरी कोण आहे की ज्यांनी दोघांनाही एकत्र बोलवलं आहे. चैतन्य आणि अर्जुन जोशीच्या गाडीचा पाठलाग करतात आणि ते दोघेजण चक्क महिपतला भेटताना त्याला दिसतात. अर्जुनला आणि चैतन्याला खूपच मोठा धक्का बसतो.
अर्जुन रागातच म्हणतो, म्हणजे हा जोशी महिपतचा माणूस आहे. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.